न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नगरमध्ये बॉर्डर पार करून आले बांगलादेशी, त्या भागात पोलिसांची धाड आणि धक्का। नगरमध्ये बांगलादेशी घुसले कसे? एक खोली, 3 जण आणि असंख्य प्रश्न। अहिल्यानगर MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांगलादेशातून विनापरवाना घुसखोरी करत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या 3 संशयित बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी सापळा रचत पोखर्डी गावातील खडी क्रेशर जवळील एका सिमेंटच्या खोलीतून अटक केली आहे। या तिघांकडून बनावट आधार कार्ड, पॅन कार्डसह इतर बोगस कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत। पोलीस अधीक्षक माननीय सोमनाथ घारगे यांच्या विशेष आदेशानुसार ही खळबळजनक कारवाई करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून MIDC पोलीस स्टेशनच्या दहशतवाद विरोधी पथकाने अचानक धाड टाकून तिघांना ताब्यात घेतलं। या संशयितांची नावे आहेत जहांगीर अबू ताहेर शेख, अनीफ अब्दुल खलीद शेख, मुशरफ हबीब शेख। तपासात उघड झालं की यांच्याकडे कोणताही व्हिसा किंवा भारतात येण्याची अधिकृत परवानगी नव्हती। उलट ते बनावट ओळखपत्रांच्या आधारे आपली ओळख लपवून राहत होते। या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस सब इन्स्पेक्टर मनोज मोंढे व त्यांच्या पथकाने केली। यामध्ये सदर्न कमांड मिलिटरी इंटेलिजन्स अहिल्यानगरची ही विशेष मदत घेण्यात आली होती। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।